करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची संचालकाची पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. उद्याचाच एक दिवस मध्ये मतदानासाठी राहिलेला आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 3 पॅनल उभे आहेत. आजी माजी आमदाराचा आहे, त्याचबरोबर प्राध्यापक रामदास झोळ यांचाही आहे. तिन्ही पॅनलनी जोरदार प्रचार केलेला आहे. ग्रामीण भागामध्ये वाडी वस्ती गावोगाव जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे. कॉर्नर सभा घेतलेल्या आहेत, मतदाराशी थेट संपर्कही केलेला आहे आणि रात्रीच्या वेळेला त्यांनी सभाही घेतलेल्या आहेत. या सभेमधून एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले, खालच्या पातळीवर पर्यंत प्रचार झाले. त्याचबरोबर निवडणूक रंगात आलेली आहे. या अनुषंगाने आज आपण करमाळा तालुक्याचे माजी आमदार, 2 टर्म आमदार राहिलेले, त्याचबरोबर आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये चेअरमन असलेले जयवंतराव जगताप उर्फ भाऊ यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ज्यावेळेस आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये ते चेअरमन होते, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस ऊसाची स्पर्धा लागली, दराची स्पर्धा लागली, त्यावेळेस भाऊंनी माझ्या कारखान्याचा ऊस दर 1 रुपया जास्तच असेल असं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी 1 रुपया जास्तीचा दर ऊस उत्पादकांना दिलाही. त्यावेळेस भाऊंचं पूर्ण महाराष्ट्रभर किंवा पश्चिम महाराष्ट्रात साखरपट्ट्यामध्ये त्यांचं स्वागत झालं. अशा साखर कारखान्यामध्ये अनुभव असलेले माननीय जयवंतराव जगताप भाऊ यांची आज आपण मुलाखत घेत आहोत. भाऊ, काय सांगता? न्यूज पोर्टल मध्ये आम्ही आपलं स्वागत करतो. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे. सुरुवातीला आपला तालुक्यातला हा प्रबळ गट म्हणून मानला जातो. कैलासवासी नामदेवराव जगताप, कैलासवासी अण्णासाहेब जगताप यांना मानणारा खूप मोठा वर्ग आजही आहे आणि त्याच योगे आपल्याला सुद्धा खूप मान सन्मान आणि एक प्रतिष्ठा आहे. आपल्या गटाशिवाय करमाळा तालुक्याचं राजकारण टिकू शकत नाही म्हणण्यापेक्षा चालू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आपण ज्या बाजूला असता त्या बाजूचाच करमाळा तालुक्याला आमदार होतो ही आजपर्यंतची परंपरा आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाऊ सुरुवातीला आपल्या गटाचे लोक उभे राहिलेले होते. आपण आदेशही दिलेला होता सर्व लोकांना. त्या पद्धतीने जवळजवळ एक पॅनल होईल एवढे उमेदवार आपले उभे राहिलेले होते. परंतु आपल्या आदेशानुसारच त्या सर्व लोकांनी ते विड्रॉल केले उमेदवारी. त्यानंतर आपण ह्या सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती टंचाईची असल्यामुळं आपण एक पंचाची भूमिका या निवडणुकीत घेऊ असं आपण जाहीर पद्धतीने सर्व वार्ताहरांना सांगितलेलं होतं. परंतु असा काय प्रसंग आला की आपण पंचाची भूमिका घेणार म्हणत असताना आपण रिंगणात का होत आलो? हा प्रश्न मला वाटतं विरोधकांनी विचारला असेल तर ते बालिश आहे. मुळामध्ये मी रिंगणामध्ये उतरलेलो नाही. तुम्ही मीडियावाले सगळीकडे फिरता. मी फक्त आदिनाथ मंदिरात आणि मी लहानपणापासून माझ्या राजकीय जीवनामध्ये येण्याआधी किंवा मी किशोर दशेत असताना, बालपणी नाही किशोर दशेत असताना आदिनाथ महाराजांच्या सेवेत किंवा ते एक माझं आराध्य दैवत आहे तिथं माझ्या भावना गुंतलेल्या. बरोबर. ज्यांना मी आमदार केलंय, नारायण आबा असतील, ज्यांना मी लोकसभेला सहकार्य केलं, धैर्यशील भैया मोहिते पाटील असतील, ह्यांनी मला ज्यावेळेस निमंत्रित केले की भाऊ तुम्ही या, त्या भागातल्या बऱ्याचशा लोकांनी सांगितले की भाऊ उद्या कारखान्याच्या पॅनलचा शुभारंभ आहे, तुम्ही या. आणि ह्या सगळ्यांचं आमंत्रण, आणि मी खूप दिवस झालतो दर्शनाला गेलो नव्हतो, त्या निमित्ताने मला दर्शनही घडे. बरोबर. म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. नारळाचा ज्यावेळेस शुभारंभ झाला त्यावेळेस सुद्धा मी हे सांगितलं की माझी पहिली सभा आणि शेवटची, मी कुठल्या सभेला येणार जाणार नाही. बरोबर. त्याच्यावरती माझ्या बऱ्याचशा बाईट घेतल्या, मुलाखती घेतल्या तुम्ही. आणि आज ही इलेक्शनची रणधुमाळी पूर्ण शेवटच्या टप्प्यात आली.
तरी मी तुम्हाला कुठल्या गावामध्ये, कुठल्या प्रचार सभेमध्ये, कुठल्या कार्यकर्त्याच्या घरी दिसलोय का? नाही. मी पंचाच्याच भूमिकेत आहे. आता ज्याला मी ह्यात उतरलोय, मी भाग घेतलाय, असे जे बालिश वक्तव्य आरोप करत असतील, कारण जुन्या इतिहासामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धनाजी संताची तुम्हाला माहिती. हो. त्यावेळेस मोगलाचे घोडे नदीवरती गेल्यानंतर जर घोडे पाणी पित नसतील तर त्यावेळेस ते मोगलाचे सैनिक म्हणायचे की पाण्यात काय तुला धनाजी संताची दिसतात का? तसं कदाचित त्यांची अवस्था असेल. मी प्रचारात उतरलो नाही, आणि मी जर प्रचारात उतरलो असतो तर हे बाहेर सुद्धा फिरले नसते, किंवा मतदारांनी सुद्धा ह्यांना दारात उभं केलं नसतं. एक लक्षात घ्या, मी पॅनल तुम्ही जे बोललात टाकला, सगळ्यांनीच टाकली. तो एक राजकीय हे असतो, पद्धत असते. या अमित शहा म्हणतात तसा जुमला तो जुमला असतो. कारण मला कार्यकर्त्यांच्या जे हे आहे मनसुबे असतात, किंवा जी एक त्यांची ऊर्जा असती, ही सांभाळण्यासाठी करावं लागतं. इथं कुस्ती करायची का नाही करायची हा नंतरचा भाग आहे, पण आमचा पैलवान आम्ही तयार ठेवला पाहिजे की ऐन टायमाला जर आम्हाला कुणी आव्हान केलं तर आम्ही उतरणार लंगूट लावून. पण ती सिच्युएशन ज्यावेळेस झाल्यावरती सगळ्याला आदेश दिले की तुम्ही भरा, हे करू. आणि मला वाटतं अशोकराव तुम्ही होते, सगळे होते, की आपण इथं सांगितलं की बिनविरोधचा हा प्रस्ताव आहे, सगळ्यांनी एकत्र यावं. मग त्यात संजय मामा असतील, मोहिते पाटील असतील, आबा असतील, मी असेल, बागल असतील, आमचा तुमचा कुणाशीही वैयक्तिक विरोध नाही. मी कुणाचं नुकसान केलं नाही, मी कुणाची शेती हिसकावली नाही, मी कुणाचे प्रथमता लबाड्या केल्या नाही. हा, ज्या टीका टिप्पणी केल्या त्या व्यक्तीच्या तुमच्यावर केल्या नाही, तुमच्या प्रवृत्तीवर केल्या. ज्या वेळेस तुमच्या शर्टवरती घाण पडल्यानंतर मी जर म्हणलो तुझा शर्ट खराब आहे तर तुम्हाला राग यायचं कारण नाही, त्या तुमच्या शर्टाला मी नावं ठेवलं, तुम्हाला वैयक्तिक ठेवलेलं नाही. तसं तुमच्या राजकारणामध्ये ज्या प्रवृत्तीने तुम्ही जाताय त्या प्रवृत्तीला मी नावं ठेवली, तर तुम्ही मला शत्रू समजलं. मी आणि कुणाला शत्रू समजलेलं नाहीये. महत्वाचा मुद्दा हाच होता की सुरुवातीच्या काळामध्ये मी सांगितलं होतं की पवारांशिवाय हा कोणी चालवणार नाही, ब्रह्मदेव आला तर. बरोबर. त्यावेळेस सुद्धा आरोप प्रत्यारोप अमक्या तमक्या भानगडी झाल्या, चालवण्याचा प्रयत्न केला. आदिनाथ बचाव तुम्हाला सांगतो, तो हा आला काय ते एक बचाव ही आली, त्यात मला वाटतं डांगे, पुंडे डॉक्टर, आबा, सगळे सर्व पक्षीय लोक, सर्व लोकांना 10,000 रुपये वर्गणी मागितली, कित्येकाला उसने पासने पैसे मागितले, जे काय असेल ते असेल. त्याच्यानंतर तुम्ही प्रयत्न केला, हा कारखाना सहकार तत्वावरला, आम्ही दुसऱ्याला जाऊन देणार नाही. बरोबर. वास्तविक ही काय खाजगी प्रॉपर्टी नाही की मी त्याला हे देऊन घेणार नाही, मी ते त्याला देऊन देणार. खऱ्या अर्थाने जर तुम्हाला शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा होता, सहानुभूती त्याची घ्यायची होती, त्याच्या प्रपंचाबद्दल जर तुम्हाला ह्या कळकळी असत्या काय, तर हा मुद्दा मांडायची गरजच नाही की कारखाना चालाय. पण तुमच्या हातात असताना सुद्धा कारखाना कुणाचं नाव घेण्यापेक्षा, कुणाच्या भावना दुखवण्यापेक्षा 15-20 वर्ष तुमच्या हातात होता. बरोबर. ज्यांच्या हातात होता त्यांनीच पवारांना निमंत्रित केलं की आम्ही असमर्थ आहोत. ज्यांच्या हातात नव्हता त्यांनी सांगितलं आम्ही बाहेर जाऊन देणार नाही. बरं, जागा उचलून नेली नसती, कारखाना उचलून नेला नसता, फक्त पिरियड होता 15 का 25. काय सहकार कारखाना कागदपत्री असा देता आला नसता, करारनाम्याप्रमाणे तो गेला असता. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे यंत्रणा होती, त्यांच्याकडे मुबलक पैसा आहे, त्यांच्याकडे आर्थिक सगळ्या गोष्टी आहेत, काय ते अनेक संस्था चालवतात, तर त्यांच्याकडे हात दिला असता तर थोडस बरोबर त्या कारखान्याला ऊर्जा अवस्था आली असती. त्या कारखान्याच्या सगळ्या ह्या गोष्टीतनं तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला बी न्याय मिळाला असता,
2 पैसे चांगले मिळाले असते त्याचाही प्रपंच तुम्हाला सांगतो बारामती अग्रोला दिला असता. त्यावेळेस माझ्यावर टीका टिप्पणी झाली, असं झालं तसं झालं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले, तुमचे ते आरोग्यमंत्री आले तानाजी सावंत, ते पैसे देणं घेणं सगळ्या गोष्टी घडल्या. आबा बी त्यात होती, मी बी आबाला आता आमदार केलं ह्याला त्याला. मी पहिल्यापासून मी कारखाना चालवला, थोड्याच दिवसात चालवला. मला काय कारखाना चालवायचा अनुभव नव्हता. कुठलीही गोष्ट चालवत असताना अनुभव हा असलाच पाहिजे प्रॅक्टिकल, पण अनुभवापेक्षा तुमच्याकडे जर ती जिद्द, एकनिष्ठेची भावना, निस्वार्थपणा काय आणि मी हे करू शकतो अशा पद्धतीचा विचार असला तर अनुभव ही सुद्धा गोष्ट महाग राहते. बरोबर. आणि तुम्हाला सांगतो तेवढ्या प्रेरणेने ते चालू शकतात. ते माझं उदाहरण, मी ते केलं. आता कारखान्याचं इलेक्शन लागलं, मी तर सांगितलं की बिनविरोध करा, कबीर मिया. मी माझा पॅनल काढून घेतला. काय मी सगळ्या कार्यकर्त्यांना, मला तिथली अवस्था माहिती, कारखान्याची आज काय परिस्थिती हे मला माहिती. आणि ज्यावेळेस आज जरी कारखान्याचं दोन्ही पार्टीने इलेक्शन लागलं असेल, मी स्पष्ट बोलणारा माणूस. ह्याच्या भावना दुखवतील, त्याच्या भावना दुखवतील, ह्या विचारापेक्षा माझे विचार लोकांना योग्य वाटतील अशा पद्धतीने मी माझ्या विचाराची मांडणी करतो. बरोबर. मला असं वाटतं की हा कारखाना उद्या संजय मामाकडे जरी गेला तरी चालू शकत नाही, त्यांच्याकडे गेला तरी चालू शकत नाही. काय फक्त राजकारणामध्ये आपलं अस्तित्व असावं त्याच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. धडपड चालू. कारखान्याबद्दल कुठलाही शेतकरी तो कारखाना ऊर्जित अवस्थेत यावा, त्या कारखान्याच्या चांगल्या म्हणजे अशा सभासदाच्या सुद्धा आता भावना राहिल्या नाहीत. बरोबर. आजीनाथच एक आहे की तो फक्त राजकारणाला ऊर्जा देऊ शकतो, मकाई देत नाही, भैरवनाथ देत नाही, तिथला विठ्ठल परिवार देत. 4ही कारखाने बंद आहेत. हा, मामाने सांगितलं की तो मी चालू करील, असं करील, तसं करील, आणि त्याच्यामध्ये मी बाय प्रोडक्ट करील. तुम्ही तुमच्या कारखान्यात काही केले नाही, चालू कारखाना तुम्ही विकला. शत्रुत्व म्हणून बोलत नाही, बरोबर, वस्तुस्थिती म्हणून बोलतोय. तुम्ही विकला, मग तुम्ही हे जिथं आज करमाळकरांना तुम्ही सांगता की मी बाय प्रोडक्ट करतो, मग तुम्ही तिथं करून तुम्ही का सिद्ध झाला नाही स्वतः? किंवा तुमच्या बंधूचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना तिथं का होत नाहीत? परवा एक क्लिप मी ऐकली, एक माणूस म्हणला की बाबा जर वजन करून त्या कारखान्यावर जर ट्रॅक्टर नेला तर ट्रॅक्टरला ड्रायव्हरला मारहाण होती. तुम्ही बघितली का ती क्लिप ह्याच्यात आहे आणि व्हॉट्सअप मध्ये? मला काय म्हणायचं, तुम्ही राजकारण करता काय? आजपर्यंत ह्या तालुक्यामध्ये मला एक गंमत वाटते, मतदाराला लोकांना सुद्धा आखलीचा भाग आहे का नाही कुणाला माहिती. तुम्हाला सांगतो, जे आता तुम्हाला सांगतो गुळवे असतील, आमच्या शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जातोय, शेतकऱ्यांचा आम्ही याव करतोय त्याव करतोय. अरे तुम्ही उपकार करता काय? 12 महिने 18 काळ तुम्हाला सांगतो, रात्री 2ला लाईट येते, 1ला येते, भरण्यावर जातोय, दंश होतोय, सगळ्या भानगड्या होत्या. अशोक तूही शेतकरी, आज तुम्हाला सांगतो रानामध्ये नांगरट करून सरी वाढण्यापासून ऊस कारखान्याला जाईपर्यंत शेतकऱ्याच्या किती प्रक्रिया आहेत. आणि ह्या प्रक्रियेमधनं आम्ही ज्यावेळेस तुमच्या हातापाया पडून आमचा ऊस देतो, मग ऊस देताना असं नाहीये की बाबा तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही, त्यातनं तुम्हाला काहीच उत्पन्न नाही, पण आमच्या हितासाठी तुम्ही घेताय. तुमचे बंगले, गाड्या, इस्टेट, प्रॉपर्टी कबीर आमच्या ऊसावरच आहे ना. पण दाखवताना असं तुम्ही दाखवता की आम्ही तुझा ऊस देतोय, म्हणजे तुझं बघ ह्या होईल त्या होईल. मग शेतकरी ह्याला कंटाळून केळीकडे गेला ना. बरोबर. आणि आता उद्या हे तिथे गेल्यानंतर शेतकरी प्रत्येक जण म्हणणार आहे घ्या केळं. बरं, काय म्हणणार आहे? घ्या केळं. तर आता ह्या गोष्टी पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. आणि केळीला भाव, आणि 15 वर्ष तुम्हाला सांगतो केळीला, 15-20 वर्ष केळीला दिवस चांगलेत. आज तुम्ही बघताय जागतिक टीव्हीवर याच्यावर युक्रेन, रूस, इराक, इराण, बगदाद मागणी वाढली.
नाही, ह्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती, बऱ्याच देशामध्ये अन्नधान्याची टंचाई आहे. तुम्हाला सांगतो आपल्या भारतातलीच बरीचशी निर्यात होणारी केळी तुम्हाला सांगतो तिथल्या लोकांना जगवती. साखरेच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ऊसामध्ये आतापर्यंत ऊस सारख्यात गेला नाही आमचा शेतकरीच गेला. 10 रुपयांनी जरी केळी गेली तर किलो 10 रुपये आणि ऊस 2 रुपये 80 पैसे. पैसे दे आता 2 वर्षांनी. केळीचे पैसे तुम्हाला सांगतो बागामध्येच तुम्हाला सांगतो कंटेनर भरला गेला शेतकऱ्यांमधून. मग आता हे मी सांगण्यापेक्षा शेतकऱ्याला सुद्धा त्याचं हित कळतं ना, हे मी सांगायची गरज नाहीये. ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर हा जो फारसा चाललाय ना की आम्ही ह्या करू त्या करू, मला कुणाबद्दल काय करायचं नाहीये. आजीनाथ हाय असाच राहणार आहे. त्यांना फक्त त्यांच्या तालुक्यात स्थान नाहीये, त्यांना कुठंतरी हिथं पायरावायचे म्हणून ते आजीनाथच्या इलेक्शन मध्ये उतरले. पण आता पोझिशन अशी भाऊ की आपला जगताप गट हा तालुक्यातला महत्वपूर्ण गट आहे आणि सगळ्यांचंच लक्ष तुमच्या भूमिकेकडे आहे. मग आता ह्या पोझिशन मध्ये आता मतदान तर 2 दिवसावर आलेलं आहे. आता आपली काय भूमिका असणार आहे? पंचाची मी तर आधीच सांगितलं ते. पंचाची तुम्हाला मी दिसलो का ह्याला मतदान द्या त्याला मतदान द्या असं बोललेलं दिसतो का अशोकराव? कधी असं कॉर्नर मिटिंग घेतल्यात लोकांना सांगितलं? माझ्या लोकांना जे माझ्यावरती निष्ठा ठेवतात, माझ्या बरोबर ज्यांचा संवाद आहे किंवा ज्यांना माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे, बहुच्या मनात काय ते सगळं त्यांना कळतं. बरोबर, आम्हाला सांगायची गरज नाही. बरोबर, तुमचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि त्यांना माहिती काय जे असेल ते आणि आवाहन करायचं. आणि तुम्हाला राजकारण करायला अनेक क्षेत्र आहेत हो. आज तालुक्यामध्ये आदिनाथ वरती चाललेल्या टीका टिप्पणी तुम्ही मागाशी म्हणले इतके रणधुमाळी का आता तालुक्यात सगळीकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वसामान्यांचे, मतदारांचे, शेतकऱ्यांचे, उपेक्षित समाजाचे, तुम्हाला सांगतो बेरोजगारांचे, सुशिक्षित बेरोजगारांचे अनेक समस्या, अनेक तुम्हाला सांगतो प्रश्न तुमच्या पुढे, त्याच्यावर कुणीच चर्चा करायला तयार. बरोबर, उठलं की सुटलं कारखाना, उठलं की सुटलं आमदारकी, उठलं की सुटलं खासदारकी. मला एक कळत नाही की बाबा लोकांसाठी तुम्ही काय करताय. तुम्ही तुमचे एक दुसऱ्यावरती केलेले आरोपच लोकांच्या पुढे मांडताय. बरोबर, लोकांसाठी आम्ही काय करणार आहे? तुम्ही ज्यांचं मत घेऊन त्या ठिकाणी जाताय काय त्या मतदारासाठी मी असं करत असं एकही वाक्य कुणाच्या तोंडातून नाही. बरोबर, अशा पद्धतीने ही राजकारणाची दिशा आहे आणि भविष्यात तुम्हाला सांगतो हे जे परिणाम अतिशय वाईट होणार. तर ह्याला जोडूनच एक प्रश्न असा होता की आपला विषय झाला बारामती अॅग्रोने हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी करार केलेला होता. परंतु भाऊ त्यांनी जवळजवळ 1-2 वर्ष लावली ही ताब्यात घेण्यासाठी. त्याच्यामुळे लोक कंटाळले, तो कारखाना बंद राहिला आणि त्याच्यामुळे बाकीच्या लोकांचा शिरकाव झाला. एक तुम्हाला गंमत सांगतो. माझं काही शिक्षण लई झालेलं नाही, मी काही लई शहाणा नाही. असं म्हणतात की 2 शहाणे जर एका तरी ठिकाणी आले तर त्या ठिकाणचं कुठलंही काम किंवा विकास हा होतच नाही. बरोबर, होतच नाही. कारण त्या दोघांच्याही मतामध्ये तुम्हाला माहिती का, आता ही बाकी मी पाणी पिलो समजा ही अर्धी झाली आणि 2 शहाण्यांना विचारलं, हे तुम्हाला किस्सा माहिती की ही बाटली कशी आहे, तर एक शहाणा म्हणणार की अर्धी रिकामी, दुसरा शहाणा म्हणणार मुळीच नाही ही अर्धी भरलेली. मग आता या दोघातनं चुकीचं कुणाचं? चुकीचं कोणाचं? मग आता ज्यांनी 2 महिने लावले ना तिथे तुम्हाला सांगते अशी शादी होती. हा असे म्हणजे हा घोटाळा झाला काय त्याच्याशी मला काय बोलायचं नाही. कारण तुम्हाला सांगतो खोलात गेले की कोणाच तरी भावना दुखत. हे नाही. शेवट प्रत्येकाने ना
स्वतःचं आत्मनिरीक्षण करावं आणि त्यातनं ठरवावं. कायदा कानून आमकं तमकं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, त्या तत्वाने गेलं पाहिजे. तुम्हाला एवढा उशीर लागतो, तुम्हाला वाटलं सोप्यात मिळेल, घासून घेऊ, थांबू, फुकट मिळू, आमकं म्हणजे ही बरोबर बोलायच लावलं म्हणजे पुन्हा वाईटपणा आलाच माझ्याकडे. तर या अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ह्या आपण काय करू आता, जाऊ तो विषय सोडून देऊ. आता शेवटी तो कारखाना उभा करण्यासाठी जवळजवळ सुरुवातीला 34 कोटी रुपये खर्च आलेले आहे. आता त्या कारखान्यावर 264 कोटी रुपये कर्ज आहे. कामगारांचे कोट्यवधी रुपयांचे पगार थकलेले आहेत, व्यापाऱ्यांचे दिने थकलेले आहेत. म्हणजे इतका तो कारखाना वाहनधारकाचे इतका अडचणीत आहे. परंतु आता त्या कारखान्याला वाचवण्यासाठी तुमच्याही भावना त्या कारखान्यात गुंतलेल्या आहेत भाऊ. एकेकाळी 1 रुपया सभासदांना जास्त दर दिलेला आहे. त्याच्यामुळे आजही ऊस उत्पादक सभासद तुमचं नाव घेतात. तर माझं काय मत होतं की हा कारखाना वाचण्यासाठी काय करावं लागेल? एक लक्षात, असं समजा तुम्ही आलेला कारखाना आहे, त्याला औषध काहीतरी द्यावं लागेल ना जिवंत करण्याचं. नाही, जगामध्ये ही गोष्ट हा शोधच अनेक लागला नाही की मेलेल्या माणसाला औषध दिल्यावर जिवंत होत. काय हा जगात आज सगळ्यात शोध लागलेला नाही तुमच्या पल्ल्यावर. मृत झाला की तो घोषितच होतो की ह्याची विल्हेवाट आपण म्हणलो होतो म्हणून नाही म्हणतो ना मी, आज मी म्हणतो काय. आणि जोपर्यंत आजारी असतो त्याला उपचारावरती धीर देऊन आपण परत पूर्व परिस्थितीवर आणू शकतो, पूर्वपदावर आणू शकतो. आज मला तुम्ही सांगा, मी तर एका वाक्यात मागाशी सांगितलं, हा संघर्ष कशासाठी चाललाय. बाकीचे बी 4 कारखाने आहेत, त्याच्याबद्दल कुणी काय बोलत नाही. त्या 4 कारखाने बंद आहेत म्हणून कुठलाही करमाळ्या तालुक्यातला शेतकरी म्हणत नाही की आमच्या प्रपंचाची हेळसांड झाली, सशी उलपट झाली. साधं सोपं गणित सांगतो तुम्हाला. कबीर मिया 3 वर्ष मकाई कारखान्यांनी पैसे दिले नाही, बरोबर. एक तरी शेतकरी रस्त्यावर आला का? नाही. रस्त्यावर येणारे तुमच्या आमच्या सारखे. जे रस्त्यावर आले नाही त्यांना पैसे मिळाले, जे रस्त्यावर आले त्यांना चुया सुद्धा मिळाले नाही. काय बरोबर कारण त्याचा ऊस बी लावतात, पैसे नव्हते. त्याच्यामुळे लय त्यावेळेस कसा शेतकरी ह्याच्यात नाही गेला ना, बरोबर. काय डाळे आता काही लोकांची नाटकं पिटकं राजकारणाचा तो स्टंटबाजी झाली असेल, पण शेतकऱ्यांनी लगेच पर्याय प्रपंचाला तयार केला, केळी केली, धान्य केली आणि ते चालू केलं. आज न उद्या ती मिळतील, दिल्याशिवाय भाग नाहीये. काय ते त्या संस्थेनं त्यांनी ते मिळालं. मग आज मी तुम्हाला सांगतो ह्याच्यावरती काय नाही, फक्त ही पाय रावायसाठी राजकीय असेल. मग मला तुम्ही सांगा, आता तुम्ही जर एवढं ह्या सगळ्या गोष्टी करताय, आता बबन दादा आहेत, त्यांचा कारखाना आहे, लोक तुमच्यावर जर एवढा विश्वास टाकत असतील तर तुमचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला तुम्ही मल्टिपल प्लेस का केलं? सभासदाच ठेवायचा होता ना. तुम्ही तो कारखाना मल्टिप्लेस का केला? तर तुम्हाला तुमच्या मतदारावर विश्वास नाही की हे आपल्याला उद्या स्वीकारतील म्हणून, बरोबर. हे उद्या मला नाकारणार आहेत हा ठाम विश्वास असल्यामुळे तुम्ही तो निर्णय घ्या, बरोबर. आणि तुम्ही इथं काय त्या गोष्टीवरती चर्चा करतात माझ्या, हो असं नाही ना. उगाच शेजाऱ्याच्या लागलं सुनाची माया, तिला 11 वाजल्याशिवाय आम्ही 11च्या पुढे उपाशी राहून देतात, 5 वाजून तिला भाकरी नसते. हे असं नसतंय. काय विकास करायचा, सेवा करायची, त्यासाठी सत्ताच कशाला पाहिजे. महात्मा गांधींनी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते काय पदावर होते का? माझे वडील 9 वर्ष जेलमध्ये होते यशवंतराव चव्हाणांबरोबर, ते त्यावेळेस काय पदावर होते का? काहीच कारण नाही. तुम्हाला जर सेवाच लोकांची करायची तर त्यासाठी पद आवश्यक असं नाही. आजच्या काळामध्ये जर तुम्ही जास्त सेवा करायला गेलात तर 353 तुम्हाला सांगतो 310 असे गुन्हे दाखल होते, बरोबर. अर्ध्या रात्री घरी पोलिस येते, घर आमचं सगळं तपासते, ड्रायव्हर सुद्धा उघडून बघते पोरग त्यात ठेवलंय का बरोबर. असू दे, ही राजकारणाची पद्धत आहे. आता आजीनाथच्या पहिल्यांदाच ह्या प्रचारामध्ये बघतोय, तुम्हाला सांगतो हिकडून तिकडून माणसं पुढारी आणले तिथं लोकांना हितल्या, म्हणजे हितल्या लोकांचं लोक ऐकणार, बाहेरच्यांना आणून येतो. तेच मी विचारणार होता आता. बर, त्याच्या अगोदर एक दुसरं एक, आता सध्या काय झालंय, आदिनाथच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप खूप व्हायला लागले मोठ्या प्रमाणात, एक गंमत. आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव घेतल्याशिवाय ती सभाच होत नाही, म्हणजे चांगलं वाईट दोन्ही. तर आम्ही परवा दिवशी मुलाखत घेताना म्हणा किंवा सभेमध्ये माजी आमदार
संजय मामा शिंदे यांनी त्यांनी असं बोलताना सांगितलं की जयवंतराव भाऊ बरोबर ते माझे बरोबर आणि मी त्यांच्या बरोबर 4.5 वर्ष होतो. अचानकच असं काय 6 महिन्यात झालं राहिलेलं आहे ते माझ्यापासून दूर गेले. हा प्रश्न तुम्हाला सगळ्याला बसून काय आम्हाला दोघाला फेस टू फेस बसवा, माग पुढे बोलायची मी गरज नाही. मी त्याचं उत्तर आता बी देतो. मी ज्या काही राजकारणातल्या गोष्टी त्यांना सांगितल्या, संजय मामाला त्यावेळेस मी बोललो होतो की तालुक्यामध्ये राजकारण करायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने जावं, लोकांच्या पाशी कसं पोचायचं, लोकांच्या सुखदुःखात सहभागी कसं व्हायचंय आणि लोकांना तुमच्याकडनं बाकीच्या अपेक्षा नाही, त्याचं काम झालं पाहिजे. बरोबर. आज 4.5 वर्षात काय झालं काय नाही. संजय मामाला एक मुलगा आहे, त्यांनी जाहीर सभेत सांगायचं मी माझ्या मुलाला घेऊन आदिनाथ मंदिरात येतो आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगायचं की जयवंतराव जगताप मला हे बोलले नाही, मी आयुष्यात राजकारण करणार. त्यांना मी सांगितलं होतं की ह्या बाजार नाहीये, शुक्रवारी आठवडा बाजारला यायचं. तुमची शनिवार रविवार ठीक आहे, तुम्ही मुंबईला जावा, आम्ही 2दा आमदार झालो, आमचा बाप 4 वेळा झाला. असं काय रोज तुम्ही मुंबईत ही पाहिजे कामाच्या नावाखाली मुंबईत ह्याजन त्याजन आईश करत फिरायचं आणि लोकांना दाखवायचं की मी तिथं आहे. आम्ही का असे फोटो फिटो काढले नाही मंत्रालयातनं खाली येताना विरोधात. बरं या फोटोनी काय फरक पडतो, ह्यानी काय फरक पडतो? महागाशी निधीची ट्रक भरून येते पैशाची काय येते? हे फक्त तुम्ही काय म्हणतो ते हे असतात ना, ते काय म्हणतात त्याला, ते मॉडेलर. हा मॉडेलिंग. हा मॉडेलिंग, ही मॉडेलिंग आहे. ते विधान भवनाचा असा फोटो, हे असली मॉडेलिंग करू नका. प्रत्यक्षात झोपड्यात चला, तुम्ही महिनाभर इथं थांबा, लोकांना संदेश द्या की 15 दिवस मी मुंबईला तुमच्या कामासाठी जातो. मग तुम्ही इतके दिवस गेला तर काय काम झालं तालुक्यातलं? काय काम काय झालं मला सांगा ना, काय झालं का? तुम्ही सांगता की लोकांच्या कामासाठी मला तिथं इथं जावं लागतं आणि 4.5 वर्षामध्ये असं काय झालं की मी त्यांना सोडून गेलो. त्यांना मी हेच सांगत होतो, त्यांना मी बऱ्याच वेळा सांगितलं की 5ही जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला 6 महिन्याला जरी नाही जमलं तर वर्षातून 2 पंचायत समिती गट, 1 जिल्हा परिषद गट आपण सभा घेऊ, लोकांचे प्रश्न जाणून घेऊ, लोकांच्या अडी अडचणी जाणून घेऊ आणि लोकांना हे करू, आम सभा घेऊ. हे जर मी त्याला बोललो नसेल तर त्यांनी कशी शपथ घेऊन सांग. तुम्ही माढा तालुक्यातले सगळे लोक इथं आणलात ठेकेदार म्हणून, मग पारंपरिक आमच्या लोकांनी कुठं जायचं? मतदार आमच्या लोकांनी दिले, तिथल्या ठेकेदारांनी नाही दिलं. काय तुमच्या जवळ असलेली माणसं मला कोणाला नाव घ्यायची नाही, ती किती लोकमतातली किती कामातली, ती तुमच्याकडे लोक घेऊन येतात का कामं घेऊन येतात, त्यांची वैयक्तिक सार्वजनिक नाही. काय आम्हाला हे द्या, रस्ता द्या, हे द्या, लाईटचा ठेका द्या, आमक द्या, तमक द्या. मग ह्या सगळ्या जर गोष्टी अशा होत असतील तर मला तुम्ही सांगा बरं, तुम्ही करावं काम करणे हे नाही. आमच्या त्यांच्याच भागातली लोक 4.5 वर्षाच्या शेवट मामाला म्हणाली की जेवण भाऊला सोडू नका, यांना सोडलं तर तुम्ही अडचणीत येताल. तर त्यांनी त्यांच्या लोकांना असं सांगितलं, त्यांच्या माग कुणी राहिले नाही, त्यांचा सगळा गट माझ्या पाठीशी आलाय. निवडून आणताना माझी लोक इच्छुक नव्हती त्यांना मत द्यायला, तरी मी 5,000 मतांनी त्यांना निवडून आणलं. माझा गट त्यांच्या माग सगळा गेला, 17,000 नारायण आबा आलं, 4,000 त्या ट्रमला पडलं. तो जीवचा एक फिटर आहे काय, त्याला पैसे दिले मामानीच की तू काढू नको ते. त्या माणसाने मला सांगितलं त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. काय तो म्हणला मी आता त्या ह्याला आलोय म्हणला कोल्हापूर पाशी आदमापूरला, मला पैसे गाडी मामान दिली, ही संपोस्त घेऊ नको बरोबर मामाच्या ते म्हणजे हा आदमापूरला, आणि तू इथं वाघमोडी म्हणून तो निलच आहे,
तो जीवलाय. बरोबर. अरे म्हणलं बाबा असं करू नको, घे काढू. मग आता 17/4 किती झाली? एक मग किती माणसं लोक गेली माझी त्यांच्या माग. मग आज तुमच्या तालुक्यामध्ये अशोक त्यांना लीड आहे का? तुमच्या घरात तुम्हाला नाकारलं जातं त्यावेळेस तुम्ही बाहेरच्या लोकांना विचारू नका की आमच्यावर प्रेम आहे का म्हणून. आम्ही नेहमी तुम्हाला सांगतो, चांगलं सांगतो, वाईट कधीही सांगत नाही. आता भाऊ काय झालंय, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आपल्या तालुक्याची, परंतु बाहेरचे नेते मंडळी इथे येऊन भाषण करायला लागले. त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये राम शिंदेचा फोटो झळकायला लागलाय. त्यानंतर मोहिते पाटलांचा फोटो, मोहिते पाटील ठीक आहे आपल्या तालुक्याचे, त्यांची नाळ आहे पहिल्या. राम शिंदेची बी 13 गाव आहेत ना त्यांचं बी ठीक. बरोबर. काल चिखलठाणला एक सभा झाली, त्या सभेमध्ये राम सातपुते माजी आमदार ते आलेले होते आणि त्यांनी तडाखेबंद भाषण केलं तिथं. त्यांनी मोहिते पाटलावर खूप मोठ्या प्रमाणात टीका केली. आता टीका टिप्पणी चालणार, मोहिते पाटलावर त्यांनी केली तर मोहिते पाटील त्याला उत्तर देतील. मला मी ती ऐकली, ट्यूब ऐकली. बरोबर बरोबर. त्यांनी सांगितलं की उन्हाळ्याच्या दिवसात हाल्या गाळात भरला, अवकाळी ढग आला, तो पडला, हाल्या धुतल्या. बाहेरच्या लोकांचं मतदार ऐकतील असं काय म्हणजे नाही. मुळामध्ये काय करायचं, तुम्ही ते ऐकायचं नाही, विचारावर ठरवायचं. आचार्य आत्रे, पु ल देशपांडे हे असे जे पहिले असे हे होते बघा माणसं विचारवंत. बरोबर. त्यांच्या ह्याच्यानंतर मी काल राम सातपुतेचाच विचार ऐकला. हाल्या पावसात भिजला आणि दोन लागला आणि ते एका म्हातारीने विचारला. तसं म्हणले हे उदाहरण दिलं त्यांनी का, हाल्या खासदार केला, धुतला गेला. आता ते तुमचं तुम्ही ठरवा. बघा शेवट कसं असतं, समदुःखीची एक दुसऱ्याची समजूत काढते आणि गायत पडून रडते. त्याच्यामुळं मोहिते पाटलाच्या पद्धतीने मोहिते पाटलांनी त्यांना उत्तर द्यावं. राम सातपुते काय मला विरोधक नाही किंवा काय नाही, पण वास्तविक त्यांनी सुद्धा दुसऱ्याच्या तालुक्यात जाऊन ही गोष्टी बोलायच्या नाही, कारण हा पक्षाचा कार्यक्रम नाहीये. बरोबर. ते पक्षाचे हे आहेत. त्यांनी सांगितले फडणवीस साहेबांना सांगतो, ह्यांना सांगतो, त्यांना सांगतो. फडणवीस साहेबांना मामाच्या ताब्यातच कारखाना दिल्यानंतर त्यांनी मदत करावी असं काय आहे का? जरी उद्या नारायण पाटलाच्या ताब्यात जरी कारखाना आला तर फडणवीस साहेबांनी नारायण पाटलाकडे न बघता शेतकऱ्यांच्या समस्या बघून आणि हा शेतकरी परत भाजपच्या पाठीशी उभा राहील काय हे डोक्यात ठेवून तुम्हाला सांगतो मदत करावी. आम्ही फडणवीस साहेबांची पाय धरू. हो, मी तर तुम्हाला सांगतो चौकात त्यांना खांद्यावर घेईल. बरं नाही उचललं पडल खाली, पण खांद्यावर घेऊन उचललं. बघा माझं काय ते बिचारा आम्ही विधिमंडळातले पहिले जुने हेच होतो आणि त्यांनी मला मदत केलेली फडणवीस साहेबांनी. आणि चांगले नेते, विचारवंत, लोकांच्या भावना, लोकांच्या ह्याच्यामध्ये काय चाललंय ह्याचा वेध घेणारा हा मोठा नेता आहे. त्यांच्या पण त्यांचं नाव घेऊन कुणी काहीतरी वाचा बोलणं मला योग्य वाटत नाही. एकंदरीत आता ही जी निवडणूक आता संपलीच, 1-2 दिवस राहिलेत. आता आपण पंचायतीच भूमिका स्वीकारलेली आहे, नक्की निश्चितच, त्याच्यामुळे काय प्रश्न येत नाही. आज आपण तालुक्याचे माजी आमदार व ज्येष्ठ नेते जयवंतराव जगताप भाऊ यांची दिलखुलास आणि बेधडक असे विचार त्यांचे आपण ऐकलेले आहेत. आपण तालुक्याच्या राजकीय घडामोडीविषयी सुद्धा बराचसा वापर आपण केला. भाऊ आपण काय सांगता, न्यूज पोर्टलला माहिती दिली, तालुक्याला अवगत केलं, याबद्दल मी आपले आभार मानतो. नमस्कार. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय सांगता न्यूज पोर्टलच्या वतीने आम्ही सुरुवातीला माजी आमदार संजय मामा शिंदे यांची मुलाखत घेतली. त्यानंतर आम्ही विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते प्रचारात असल्यामुळं त्यांची काय आमची भेट झालेली नाही. त्यानंतर आम्ही बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष
सुभाष आबा गुळे यांची मुलाखत घेतली आणि आज प्राध्यापक रामदास जोळ यांचे प्रमुख उमेदवार दशरथ अण्णा कांबळे यांची मुलाखत घेतली आणि शेवटच्या भागामध्ये आपल्या तालुक्याचे एक जाणते नेतृत्व जयवंतराव जगताप भाऊ यांची मुलाखत घेतली आणि या अनुषंगाने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आम्ही हा मुलाखतीचा सिलसिला काय सांगता न्यूज पोर्टलच्या माध्यमातून जनतेसमोर मांडला